तर आजची आपली रेसिपी चिकन मसाला बनवणार आहे. आपण चिकन हळदी मिठात उकळून घेतलेलं आहे आणि लागणार मसाले, कांदा, कोथिंबीर ही सगळं घेतलेलं आहे. तर चला आता गॅस चालू करून आपण चालू करूया. आपलं ही तवा जरा गरम झालं ना, मग तेल टाकायचं. त्यातच अद्रक लसणाची पेस्ट पण थोडी टाकते. तर अद्रक लसूण आता आपला भाजलेला आहे. त्यात आपण कांदा टाकून घेऊया. एक कांदा छान भाजून घेऊया. तर आता आपला कांदा होत आलेला आहे. त्यात आता आपण थोडीशी हळद टाकून घेऊया. हळद टाकून दिली तर थोडासा मसाला आपला टाकून घेऊया, म्हणजे ती मस्त पैकी परतून जात. त्याला बी चांगलं एकजीव घ्यायचं परतून. तर आता यात आपण थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घ्यायची. थोडीशी धना पावडर टाकायची. थोडेसे हे लाल तिखट पण टाकून घ्यायचं. आपलं घरगुती चटणी 1-1.5 चमचा. थोडीशी आता आपण कोथिंबीर टाकूया. टोमॅटो आणि गरम मसाला बारीक करून घेतलेला आहे ती यात आपण सोडून देऊया. त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर थोडीशी टाकूया. झालेला आहे. तर मसाला भाजून झालेला आहे. आता आपण ह्यात चिकन सोडून देऊया, जे आपण हळदी मिठात ते केलेलं आहे. एकदम हलवून चांगलं मिक्स करून त्याला आपण थोडा वेळ परत झाकून ठेवायचं. तर आता ही आपण थोडस पाणी टाकू आणि झाकून ठेवू. आपला चिकन मसाला रेडी होईल. थोडस एकजीव याला थोडं पाणी टाकायचं, म्हणजे ते मिक्स होत सगळं एकदम छान सगळं. आपण झाकून ठेवूया जरा 5 मिनिटं, आणि 5 मिनिटानं मग ती तयार होईल. मग काढून झालेलं आहे. एकदम एकदम भारी लागतं. तुम्ही बी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून विचारा. दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तरी पण विचारा, आणि बनवल्यावर कसं लागतंय ते पण सांगा. एकदम भारी लागतं, एकदम मस्त, सगळ्याला आवडणार, सगळीजण खाणार. मस्तच बनवून एकदा खावा. मस्त आता झालेलं आहे. एकदा बघा, एकदम झालेलं आहे. मस्त पैकी तेल सुटलेलं आहे. एकदम मस्त झालेलं आहे. आता चला आपण याला काढून घेऊया. गॅस बंद करू आणि काढून घेऊया. तर चिकन मसाला आपला आता काढून घेतलेला आहे. एकदम छान झालेला आहे. मस्तच, एकदा नक्की करून बघा. एकदम भारी, खायला पण भारी आणि झणझणीत झालेला आहे. एकदम घरगुती मस्तच. एकदा करून बघा नक्की. मला कमेंट करून सांगा. दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तरी पण सांगा.